खडकवासला परिसरात आपण जाणार आहोत। त्या ठिकाणी पाण्याचा विसर्ग देखील कमी करण्यात आलेला आहे। अभिजित पोते आपल्या सोबत आहेत। अभिजित, खडकवासला धरण परिसरामध्ये काय स्थिती आहे? आता पाण्याचा विसर्ग देखील कमी करण्यात आला आहे। सागर, खडकवासला धरणावरती मी आहे आणि खडकवासला धरणातून आता पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात जो आहे तो कमी करण्यात आलेला आहे। काल रात्री 12 वाजता 31,000 क्युसेक पाणी सोडण्यात आलं होतं, तर आता 13,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग या खडकवासला धरणातून करण्यात आलेला आहे। खरं तर खडकवासला धरण साखळी क्षेत्रात जी 4 धरणं आहेत, खडकवासला, टेमघर, पानशेत आणि वरसगाव, या 4ही धरण क्षेत्रात पावसाचा मंद वेग जो आहे तो मंदावला आहे। पाऊस पूर्णपणे थांबलेला पाहायला मिळतोय। आज सलग तिसऱ्या दिवशी पुन्हा जे आहे ते खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात केला जाणार होता, पण आता केवळ 13,000 क्युसेक पाणी या खडकवासला धरणातून मुठा नदीपात्राच्या सोडण्यात आलेलं आहे। खडकवासला धरणाचे सर्व दरवाजे हे गेल्या 3 दिवसापासून उघडण्यात आलेले आहेत। काल जी परिस्थिती, पूर परिस्थिती वारजे असेल किंवा सिंहगड रोड परिसरात उद्भवली होती, जवळपास 60,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग काल करण्यात आला होता, पण आता हा विसर्ग पूर्णपणे कमी करण्यात आलेला आहे। केवळ 13,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग आता 7 वाजल्यापासून या खडकवासला धरणातून करण्यात आलेला आहे। तर 4ही धरणातला धरण क्षेत्रातला पाऊस आता कुठेतरी थांबलेला पाहायला मिळतोय। खरं तर काल जी परिस्थिती उद्भवली होती त्यानंतर प्रशासन अलर्ट मोडवर आलेलं आहे। आज आणि उद्या देखील पुणे शहरासह जिल्ह्यात पावसाचा जो आहे तो ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आणि आता खडकवासला धरण साखळी क्षेत्रातून पुन्हा एकदा आज तिसऱ्या दिवशी 13,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग जो आहे तो सागर सुरू असलेला पाहायला मिळतो। नक्कीच अभिजित, त्यामुळे पावसाने देखील विश्रांती घेतली आणि पाण्याचा विसर्ग देखील आता कमी करण्यात आला। मोठा दिलासा पुणेकरांसाठी। धन्यवाद या माहितीसाठी।